मुंबई में मीडिया से बातचीत के दौरान सांसद संजय राउत ने केंद्र सरकार पर निशाना साधते हुए कहा कि भाजपा सरकार आने के बाद देश की स्थिति बिगड़ी है और 140 करोड़ जनता को नरक में ढकेल दिया गया है। राउत ने यह भी कहा कि पूर्व अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने भी कड़वा सच सामने रखा है। साथ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, विदेश मंत्री एस जयशंकर और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को इस मुद्दे पर अपनी राय रखनी चाहिए। उन्होंने प्रधानमंत्री मोदी से अपील की है कि वे प्रेस कॉन्फ्रेंस करें और स्पष्ट करें कि देश नरक नहीं बल्कि नंदनवन है। आइए सुनते हैं सविस्तार चर्चा। याच्यावरती हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मत व्यक्त केलं पाहिजे। हा हिंदुस्थान म्हणजे एकेकाळी 11 वर्षापूर्वी जगातला एक सर्वोत्तम देश होता असं मानलं जायचं आणि नरेंद्र मोदी आल्यापासून किंवा भाजपचं सरकार आल्यापासून या देशाचा जर नरक झाला असेल तर या देशाची 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदींनी नरकात ढकलल्या, फक्त अमेरिकेतल्या लोकांना नाही, असं कटू सत्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व नरेंद्र मोदींचे मित्र माय फ्रेंड डोनाल्ड, बरं का, डोनाल्ड हे त्यांचे फ्रेंड आहेत, भारताचे आहेत की नाही मला माहीत नाही, तर माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं। हे नंदनवन होतं, या नंदनवनाचा नर्क करण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने गेल्या 11 वर्षात केलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे ती पक्की माहिती आहे असं त्याच्यावरून दिसतंय।